पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कपड्यावरून वाद इतका वाढला की त्यांच्यासोबत कथित मारहाण आणि धमकी दिल्याची घटना समोर आली आहे। रविवारी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान 4 वेगवेगळ्या गटांतील पर्यटकांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी समस्त हिंदू बांधव आर्मीच्या 8 सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 39 वर्षीय खासगी कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला। ते आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते। तानाजी मालुसरे स्मारकावरून परतत असताना काही जणांनी त्यांना कथितपणे अडवले। यानंतर त्यांनी शॉर्ट्स का घातले असा सवाल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली। तक्रारीनुसार 3 जणांनी त्यांना थप्पड मारल्या तर एका महिलेने त्यांच्या पत्नीसोबत कथितपणे झटापट केली। त्यावेळी हिंदू संस्कृतीचे पालन करण्यावरून त्यांचा अपमानही करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पीडित कुटुंबीय किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांना अशाच प्रकारच्या तक्रारी इतर पर्यटकांनीही केल्याचे समोर आले। किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या आणखी 3 वेगवेगळ्या पर्यटकांच्या गटांसोबतही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे। काही पर्यटकांना तिथे थप्पड मारल्याचा आरोप आहे। या घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत। व्हिडिओमध्ये सिंहगड किल्ल्यावर काही व्यक्तींमध्ये मारामारी आणि झटापट होताना दिसत आहे। या घटनेनंतर पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुणे पोलिसांनी मारहाण, दंगल, बेकायदेशीर जमाव आणि गुन्हेगारी धमकी यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। हवेली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रागमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार 8ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। पोलिसांकडून संपूर्ण घटनेची परिस्थिती आणि पर्यटकांच्या तक्रारींची सखोल चौकशी केली जात आहे।